नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये व या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या भागातही आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली काही प्रश्न. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, श्रावण मासी हर्ष मानसी या प्रसिद्ध कवितेचे कवी कोण? बालकवी. दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानमधील टिंबटिंब व टिंबटिंब शहरावर अणुबॉम्ब टाकले. हिरोशिमा व नागासाकी. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. कोणत्या वायूला हसवणारा वायू म्हणतात? नायट्रस ऑक्साईड. मसावी काढा. 25, 30 व 40 यांचं मसावी आहे 5. पुढील प्रश्न, व आणि किंवा ही टिंबटिंब अव्यये आहेत. उभयान्वयी अव्यय आहेत. दुसऱ्या गोलमेज परिषदेस राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित राहिले? महात्मा गांधी. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली. तांबे, कथील आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता मिश्र धातू तयार होतो? गनमेटल. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 21 सेंटीमीटर असल्यास बाजूची लांबी किती असेल? 7 सेंटीमीटर. पुढील प्रश्न, पूर्वी लोक पायी प्रवास करायचे. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. याच्यामध्ये पूर्वी हे क्रियाविशेषण आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने भारत छोडो हा ठराव कधी मंजूर केला? 8 ऑगस्ट 1942. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. पायोरिया हा आजार कोणत्या अवयवाशी निगडित आहे? हिरड्या. 9 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? तर याचं उत्तर आहे 81 चौरस सेंटीमीटर. पुढील प्रश्न, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण? पु ल देशपांडे. लॉर्ड वेव्हेल यांनी भारतात सन टिंबटिंब साली वेव्हेल योजना आणली. सन 1945. गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. आयोडीनच्या अभावाने कोणता आजार होतो? गलगंड. जर सन 2028 या वर्षातील पहिला दिवस शनिवार असेल तर या वर्षाचा शेवट कोणत्या वारी होईल? तर या वर्षाचा शेवट रविवारी होईल. पुढील प्रश्न, जागतिक आदिवासी दिवस कधी साजरा केला जातो? 9 ऑगस्ट. लंडनमध्ये गोलमेज परिषदेचे आयोजन करणारे ब्रिटनचे प्रधानमंत्री कोण? रॅम्से मॅकडोनाल्ड. देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर आहे? इंद्रायणी. मनुष्याने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला? तांबे. सतीश, शरद व बाळू यांच्या आजच्या वयाची सरासरी 35 वर्ष असल्यास 2 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती? तर त्यांच्या वयाची बेरीज 111 असेल. धन्यवाद.